हा जे फंक्शन आहे ते वेगवेगळ्या वेनी आपण डिक्लेअर करतो, त्याचे वेज दिले आहेत. काल आपण त्यापैकी फंक्शन कॉल बाय नेम पाहिला, फंक्शन नेम विथ आर्ग्युमेंट, त्यानंतर फंक्शन नेम विथ व्हेरिएबल आर्ग्युमेंट्स हे पाहिले. आता नेक्स्ट तुमचा रिकर्सिव्ह फंक्शन. एखाद्या प्रोग्रामचा टास्क कमीत कमी याच्यामध्ये रिड्यूस करायचा असेल तर हा पॉवरफुल याच्यामध्ये रिकर्सिव्ह फंक्शन, त्यानंतर डिफॉल्ट पॅरामीटर, हायर ऑर्डरचे फंक्शन्स, त्यानंतर नेस्टेड फंक्शन्स, ॲनोनमस फंक्शन्स हे पाहणार आहे. तर आपण कॉल बाय नेम पाहिला, त्यानंतरचा आपला फंक्शन विथ आर्ग्युमेंट्स पाहिलेला आहे, व्हेरिएबल आर्ग्युमेंट्स, आणि आज पाहणार आहे रिकर्सिव्ह फंक्शन. तर व्हेरिएबल आर्ग्युमेंट्स लास्ट पाहिलं होतं पहा. स्ट्रिंग टाईप मध्ये 3 डिक्लेअर करायचे असतील ते व्हेरिएबल 3 वेळा डिक्लेअर करण्यापेक्षा तो डेटा टाईप आणि पुढे स्टार देतो, वरती व्हॅल्यू गेट होत जातात. 3 डिक्लेअर केले त्या अरे मध्ये, हॅलो, स्केला, पायथॉन, त्या इथं गेट झालेले आहेत. आता रिकर्सिव्ह पहा. रिकर्सिव्ह फंक्शन काय आहे? रिकर्सिव्ह फंक्शन हा कोणत्याही लँग्वेज मध्ये बिग रोल प्ले करतो. त्यांनी काय होतं, आपला कोड कमी याच्यामध्ये रिड्यूस होतोय. कोड रिड्यूस होतोय, त्यानंतर स्केला सपोर्ट करतोय. काही लँग्वेज सपोर्ट करत नाही रिकर्शनला, काही सपोर्ट करतात. तर ते आणखी एक इम्पॉर्टंट काय आहे, याच्यामध्ये टाइपच दिला, त्यामुळे स्केला सपोर्ट करतो रिकर्सिव्ह फंक्शन्सला व्हेरी वेल, चांगल्या वेनी. रिकर्शन मीन्स काय, फंक्शन कॅन कॉल इटसेल्फ रिपीटेडली. रिकर्शन टास्क म्हणजे काय, फंक्शन स्वतःलाच परत परत रिपीटेडली कॉल करतो, त्याला आपण रिकर्शन म्हणतो. मग पहा एक्झाम्पल, आपला फंक्शन प्रोग्राम डिक्लेअर करताना ऑब्जेक्ट, त्यानंतर ऑब्जेक्टचं नेम घेतलं टेस्ट, मेन मेथड डीएफ मेन, ARGS अरे स्ट्रिंग, याशिवाय प्रोग्रामच रन होणार नाही. त्यानंतर एक फॉर मध्ये आपण आता फॉर लूप इकडं अदर लँग्वेज मध्ये जसं इंट आय इक्वल्स टू असं डिक्लेअर करत होते, इथं डायरेक्टली असा टाकला जातो आय लेस दॅन मायनस, आणि रेंज दिली जाते. आपल्याला काय करायचंय, 1 to 10 पर्यंतचे, 2 दिल्या म्हणजे 1 पासून 10 पर्यंतचे फॅक्टोरियल काढायचे. मग काय दिलंय 1 to 10, त्यानंतर आपण इथं प्रिंट केलं फॅक्टोरियल आय. पण आता हे फॅक्टोरियल आय हे जे फंक्शन आहे खाली डिक्लेअर केलंय, हा डीएफ फॅक्टोरियल फंक्शनचा नेम, त्यानंतर एन कोलन, म्हणजे जसं तुम्ही इंट एन घ्यायचे तसं एन, त्यानंतर त्याचा डेटा टाईप घेतला बिग इंट, त्यानंतर रिटर्न टाईप आता काय करतोय, बिग इंटच रिटर्न करतोय. त्यानंतर डायरेक्ट कर्ली ब्रॅकेट फंक्शन डिक्लेअर केल्यानंतर न टाकता इक्वल टू कर्ली ब्रॅकेट, इफ कंडिशन चेक केली. आता 1चा फॅक्टोरियल काय असणार आहे, 1च असणार आहे, पण 2 पासून चेंज होत जातो फॅक्टोरियल. मग काय दिला, एन लेस दॅन इक्वल टू 1 असेल तर त्यांचा फॅक्टोरियल काय दिलाय 1. अदरवाईज 2, 3, 4 चे पॅरामीटर पासून त्याच्यामध्ये एन स्टार फॅक्टोरियल एन मायनस 1. आता हे बेसिक लॉजिक तुम्हाला पण माहिती आहे, फक्त हा काय केलाय, फॅक्टोरियलनी कॉल केलाय. मग आउटपुट पहा. आता कंपाइल करण्यासाठी स्केला सी प्रोग्राम नेम डॉट स्केला, रन करण्यासाठी स्केला प्रोग्रामचं नाव, त्यानंतर काय केलंय 1चं फॅक्टोरियल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अप टू 10 पर्यंत डिक्लेअर झाले. काय 10 पर्यंत डिक्लेअर झालेले, तर आपण इथं फॉर लूप कसा टाकलेला आहे, फॉर लूप डिक्लेरेशनची पण आधी स्टेप सांगितलेल्या होत्या स्टार्टिंगला. तर याच्यामध्ये काय दिलेलं 1 to 10च्या रेंजच्या बिटवीन काढा असं टाकलं फॉर लूप, तर हा सांगतो रेंज 2 कीवर्ड नावाचा. हा झाला तुमचा रिकर्शन, इटसेल्फ कॉल करतो. त्यानंतरचा पहा डिफॉल्ट पॅरामीटर व्हॅल्यू. डिफॉल्ट पॅरामीटर म्हणजे ज्याला आपण स्टॅटिक व्हॅल्यू पण म्हणता येते. फंक्शन डिक्लेअर केले त्याच्याच मध्ये त्याच्या व्हॅल्यू पास करायचा. मग बाय डिफॉल्ट ज्या व्हॅल्यू पास केल्या त्याचे ऍडिशन, सम किंवा जे लॉजिक वापरतात ते डिस्प्ले करणं, त्याला म्हणतो आपण डिफॉल्ट पॅरामीटर व्हॅल्यूज. त्याच्यामध्ये पहा स्केला लेट्स यू स्पेसिफाय डिफॉल्ट व्हॅल्यू फॉर फंक्शन पॅरामीटर. पुढं डिफॉल्ट पॅरामीटर व्हॅल्यू डिक्लेअर केली जाते. जो फंक्शन डिक्लेअर केलाय त्याच्यामध्ये जे त्याचे पॅरामीटर असतील त्याच्यामध्येच ते डिफॉल्ट व्हॅल्यू टाकली जाते. Argument of such a parameter can optionally be omitted from the function call, in which case corresponding argument will be filled in with default. Following example पहा. आता इथं याच्यामध्ये क्लिअर झालंय, जिथं कुठे जे फंक्शन डिक्लेअर केलं असेल त्याला जे पॅरामीटर पास केले असतील तिथं आपल्या डिफॉल्ट व्हॅल्यू पास केल्या जातात. पहा ह्या सेंटेन्स बनवण्यात
Scala let's specify default values for function parameter. मग हा टास्क परत परत येते ऑब्जेक्ट, त्यानंतर ऑब्जेक्टला जे नाव द्यायचे ते युजर डिफाइन आहे. df main args array string ही आपली मेन मेथड आहे स्केलाची. त्यानंतर आपण आता फंक्शन आहे, फंक्शन प्रत्येक वेळी याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करत असेल तर इथं प्रिंट करणं गरजेचंच आहे. जर रिटर्न नसेल करत तर मग इथं युनिट द्यावा लागेल, त्याच्याच मध्ये प्रिंट करण्यासाठी. पण आपण आवाज येतोय ना? हो येतोय. ठीक आहे. पहा मग याच्यामध्ये काय केलंय आपण df add int नावाचं फंक्शन केलंय. डिफॉल्ट पॅरामीटर सांगितलेत, जे आपण फंक्शनला पॅरामीटर पास करणार त्याच्यामध्येच व्हॅल्यू असाइन करा. आता इथे काय केलंय a:int लगेच डिफॉल्ट व्हॅल्यू पास करा, हे फंक्शनचा टाइप आहे म्हणून 5 दिली. b:int काहीतरी दिली 7 व्हॅल्यू. int रिटर्न इंटिजरच करणार. त्यानंतर आता हे सिंटॅक्सच इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. त्यानंतर इकडं व्हॅर आणि व्हॅल असे दोन कीवर्ड आहेत, ते इथं व्हॅर घेतला. व्हॅर सम कशामध्ये इंटिजर मध्येच असणार, इंटिजरची इंटिजर बाय डिफॉल्ट 0 डिक्लेअर केली आणि समची ऍडिशन केली. त्यानंतर रिटर्न सम केली आणि ही इथं प्रिंट केली. हा झाला तुमचा हे मेन टास्क. बाकी सगळं रिपीट आहे, हा टास्क लक्षात ठेवा. म्हणजे जे फंक्शनचे पॅरामीटर असेल त्याच्यामध्ये स्टॅटिक व्हॅल्यू पास केली जाते, त्याला म्हणलं तर डिफॉल्ट पॅरामीटर व्हॅल्यूज. हा झाला आणखी एक बेस फंक्शनचा. त्यानंतरचा वे पहा हायर ऑर्डर फंक्शन्स म्हणून आहे. हायर ऑर्डर फंक्शन मध्ये पहा Scala allows the definition of higher order function. These are the functions that take other function as a parameter. ह्या फंक्शन मध्ये काय केलं जातं, जो फंक्शन असेल त्याच्या पॅरामीटर अदर फंक्शन घेतो त्याला पास करताना. मग इथं पहा फॉर एक्झाम्पल whose result is a function, त्याचा रिझल्ट पण फंक्शन मध्येच येणार आहे. म्हणजे पहिलं फंक्शन दुसऱ्याला पास करतोय व्हॅल्यू द्यायची, दुसरा फंक्शन तिसऱ्याला. तर मग फॉर एक्झाम्पल पहा, फॉर एक्झाम्पल आपण आता त्याच्या खाली एक्झाम्पल पाहणार. याच्यामध्ये अप्लाय नावाचं फंक्शन आहे. हा काय करतोय टेक अनादर फंक्शन f, हा स्वतःमध्ये काय घेतोय अनादर एक फंक्शन f घेतोय. त्यानंतर अँड व्हॅल्यू v अँड अप्लाइज फंक्शन f टू v. मग आधी हा काय करतोय f घेतोय, f मध्ये जी व्हॅल्यू आहे ही कोण वापरतोय अप्लाय नावाचं फंक्शन. म्हणजे हायर ऑर्डरचं काम काय आहे, दुसरं एखादं फंक्शन स्वतःमध्ये घेणे आणि त्याची व्हॅल्यू आपल्यामध्ये असणे. मग इथं पहा ऑब्जेक्ट टेस्ट, त्यानंतर df मेन मेथड, त्यानंतर व्हॅल्यू रिटर्न करते म्हणून इथं प्रिंट केलेली आहे. पहा df अप्लाय फंक्शन घेतलाय, त्याच्यामध्ये पहा f एक घेतलाय पॅरामीटर, त्याच्यामध्ये काय टाकला इंट. त्यानंतर ही व्हॅल्यू कशात जाते स्ट्रिंग याच्यामध्ये. हा असं का डिक्लेअर केलाय पहा, f नावाचं पुढे फंक्शन आहे, हा पॅरामीटर नाही. नाहीतर आपण आतापर्यंत जर फक्त f डिक्लेअर करायचा असेल तो व्हेरिएबल असता तर असं टाकलं असतं f:int एवढंच. तर आपण काय केला f int असाइन कोणाला केला, हा काय फंक्शन असल्यामुळे तो स्ट्रिंग डेटा टाइपचा आहे. त्यानंतर आणखी एक व्हेरिएबल डिक्लेअर केलाय f:'int इक्वल टू, इथं सांगितलंय अप्लाय फंक्शन टेक्स्ट काय करतोय अनदर फंक्शन कोणतं f अँड व्हॅल्यू v अप्लाइज फंक्शन ऑफ f टू v. म्हणजे इथली जी व्हॅल्यू आहे हे तर कुठे अप्लाय होते f टू v ला. मग इथं पहा त्याच्यामध्ये काय केलंय लेआउट नावाचं आणखी एक फंक्शन घेतलंय. त्याच्यामध्ये लेआउट df लेआउट x:a पायाला जो पॅरामीटर पास केलाय त्याची व्हॅल्यू असाइन झाली x मध्ये आणि x डॉट काय दिलाय टू स्ट्रिंग. इथं काय सांगितलं होता f काय करत होता, कोणती देत होता रिटर्न करताना स्ट्रिंग मध्ये देत होता. मग पहा x टू स्ट्रिंग टाकलेला आहे. आउटपुट पहा अबो कोड कंपाइल एक्झिक्युटेड इट प्रोड्यूस द रिझल्ट. आता इंटिजर मध्ये कसं आलंय पहा, कंपाइल केला रन केला व्हॅल्यू आली 10. इथं काय केलं आपण अप्लाय काय केलाय लेआउट फंक्शन, त्याच्या वतीनं फंक्शन आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय केली आहे 10 टाकलेली आहे. आणि खाली इथे टाकताना x टू स्ट्रिंग मध्ये फंक्शन कॉल करतोय, पण वरती देताना इंटिजर मध्ये असल्यामुळं पहा याचं जरी इंटिजर डेटा टाइप ही व्हॅल्यू काय रिटर्न करणार फंक्शन इंटच करणार. इथं आपण स्ट्रिंगला असाइन केलाय.
हा एक याच्यामध्ये डेटा टाइप रिप्लेस केला तरी प्रिव्हियसली जो डिफाईन असेल तीच व्हॅल्यू रिटर्न करतोय आणि स्टॅटिक व्हॅल्यू येतं 10 तीच व्हॅल्यू डायरेक्टली रिटर्न झालेली आहे 10. त्यानंतरचा टाइप आहे आता नेस्टेड फंक्शन्स. नेस्टेड फंक्शन्स आता जसं नेस्टेड ईपीएस आहे त्यामध्ये त्याचप्रमाणे फंक्शन्स विथिन अ फंक्शन. इथं काय होतं एका फंक्शनचा पॅरामीटर दुसऱ्या फंक्शन मध्ये टाकणे आणि याचा पॅरामीटर याच्यामध्ये यूज करणे यासाठी हायर ऑर्डर होतं. त्यानंतर आता नेस्टेड फंक्शन हा पहा. Scala allow you to define function inside the functions and function define inside other function. आपलं जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये एक फंक्शन डिक्लेअर करणे त्याच्या इनसाइड परत आणखी एक करणे मग काय करते आर कॉल्ड लोकल फंक्शन्स. Here the implementation of factorial calculator use conventional technical call. म्हणजे पहा याला नेस्टेड फंक्शन्स विथिन अ फंक्शन किंवा आपण काय म्हणू शकतोय एक नॉर्मल फंक्शन आहे त्याच्यामध्येच तो फंक्शन असतं म्हणजे त्याचा ऍक्सेस स्पेसिफायर फक्त त्या फंक्शन पुरताच लिमिटेड असतो म्हणून याला दुसरं नाव असाइन असं केलेलं आहे लोकल फंक्शन्स म्हणून. लक्षात ठेवा नेस्टेड किंवा लोकल सेम वर्किंग आहे. ऑब्जेक्ट घेतलाय त्यानंतर त्याच्यामध्ये ऑब्जेक्टचा नेम टेस्ट टाकलाय आपली मेन मेथड त्यानंतर जे व्हॅल्यू रिटर्न झाले असतील त्या इथं प्रिंट केल्या फक्त. आता खाली काय केलं फॅक्टोरियल फॅक्टोरियल नंतर इथं एक व्हेरिएबल घेतला आय कोलन त्याचा डेटा टाइप घेतला इंट कोलन मग काय करतोय इंटिजर रिटर्न करतोय इक्वल टू. आता हे पाहून हा फॉर्मॅट तर समजायलाच हवा. डीएफ फंक्शनचा नाव त्यानंतर जो व्हेरिएबल असेल तो व्हेरिएबल त्यानंतर कोलन त्याचा डेटा टाइप त्यानंतर जी व्हॅल्यू रिटर्न करते ती कोलन आणि डेटा टाइप लिहायचा त्याच्या पुढे इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. काय केलंय आता फॅक्टोरियल मध्ये फॅक्ट नावाचं एक फंक्शन डिक्लेअर केलंय. आले नेस्टेड म्हणजे फॅक्टचा ऍक्सेस स्पेसिफायर फक्त फॅक्टोरियल पुरताच लिमिटेड आहे. मग त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल घेतलाय आय इंट त्यानंतर एक अक्युमुलेटर एक व्हेरिएबल घेतलाय त्याचं पण इंट म्हणजेच इंटिजरच रिटर्न करतोय. कंडिशन चेक केली आय लेस दॅन इक्वल टू 1 असेल तर काय करा अक्युमुलेटर करा. त्यानंतर एल्स फॅक्ट काय केलाय कॉल. आता फॅक्टोरियलचं लॉजिक काय I-1 आय रिड्यूस करत चला आणि आय अक्युमुलेटर सोबत रिकर्सिव्ह फिरवत राहा म्हणजे इथं 2 झालेत. रिकर्सिव्ह फंक्शन इथं कॉल झालंय आणि इथं या फंक्शन मध्ये आणखी एक फंक्शन डिक्लेअर केलंय म्हणजे लोकल फंक्शन किंवा नेस्टेड फंक्शन. त्यानंतर हा कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला जो रिझल्ट आहे इथं पास केलाय I,1 आता काय केलं इथं फॅक्टोरियल 0 कॉल केलाय 0 लेस दॅन इक्वल टू 1 इथं त्यावेळेस काय व्हॅल्यू कॉल होईल 1 होईल 0 चा फॅक्टोरियल 1. त्यानंतर 1 कॉल केलाय 1 चा फॅक्टोरियल पण काय असतं आय लेस दॅन इक्वल टू 1 अक्युमुलेटर टाका मग बाहेर व्हॅल्यू येताना काय येईल आय चीच गेट केली जाईल 1 चा 1च. त्यानंतर आला 2 कॉल केला 2 लेस दॅन इक्वल टू 1 रॉंग आहे इथं येईल. त्यानंतर काय केलंय 2 इंटू अक्युमुलेटर मध्ये 1 व्हॅल्यू आहे 2 आणि हा मायनस केला परत चेक केला इथं जाण्यापेक्षा आपली काय भेटन 2 भेटन म्हणजे 2 चा फॅक्टोरियल 2. त्यानंतर पास केलेला आहे 3 अशा वेळी रिपीटेड फिरवून जाऊ 3 चा फॅक्टोरियल 6. फॅक्टोरियल एक कॉमन का घेतलाय रिकर्सिव्ह वेनी इझिली समजतंय म्हणून. प्रत्येक लँग्वेज मध्ये मोस्ट ऑफ द रिकर्शन नेस्टेड याच्यासाठी एक्झाम्पल घेतलं तर नेस्टेड फंक्शन्स किंवा त्याला दुसरा नेम लक्षात ठेवा लोकल फंक्शन्स. त्यानंतरचा टाइप आहे एनोनोमस फंक्शन्स म्हणून. काय केलं जातं पहा Scala प्रोव्हाइड रिलेटिव्हली लाईटवेट सिंटॅक्स फॉर डिफाइनिंग एनोनोमस फंक्शन्स. Anonymous function is a source codes are called function literals. At runtime, function literals are initiated into objects and called function values. पहा मग anonymous म्हणजे no names म्हणून कन्सिडर करून पहा Scala support first class function. फर्स्ट ऑफ ऑल दिलाय फर्स्ट क्लास म्हणजे which means काय function literal syntax कसा असतो x:int याच्यामध्ये इन्क्रीमेंट करायचं असं ना आता x आपल्याला जसं आपण i इक्वल टू 1 i लेस दॅन काहीतरी कंडिशन i प्लस प्लस करायचं तसं इकडं x जो आहे त्याची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करायची असेल तर राईट कसं केलं जाते पहा
इक्वल टू ग्रेटर दॅन एक्स प्लस वन. हा फंक्शन काय रिप्रेझेंट करतो? ऑब्जेक्ट विच आर कॉल्ड फंक्शन व्हॅल्यू. काय केलंय? व्हॅर एक कीवर्ड टाका. व्हॅर INC एक व्हेरिएबल घेतला इक्वल्स टू, त्याच्यामध्ये काय केलंय? एक्स कोलन इंट आणि याची व्हॅल्यू काय केली? इन्क्रीमेंट केली एक्स प्लस वन. मग व्हेरिएबल INC जो आहे इन्क्रीमेंट इज नाव फंक्शन दॅट कॅन बी युजल वे कसा असेल? 7 पास केला सपोज फॉर एक्झाम्पल. व्हॅर एक्स INC काय केलाय? 7. इथे आपण काय केलाय? -1. अल्सो पॉसिबल हाच कसा आणखी एक वे काय दिलाय? एखादं स्टारचं ऑपरेशन करत असेल तर एक्स इंट वाय इंट यांची मल्टिप्लिकेशन करा. काय टाकलंय? इक्वल टू ग्रेटर दॅन एक्स इंटू वाय. इथे एक्स व्हेरिएबल होता, हा आपल्याला इन्क्रीमेंट करायचं होतं एकनी, हे टाकलं. त्याच्यावर जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर मल्टिप्लिकेशन. म्हणजे आपण जे इतक्या दिवस असं ए स्टार बी खाली स्टेटमेंट फॉर्मॅट मध्ये लिहित होतो, ते हे स्केलामध्ये इक्वल टू ग्रेटर दॅन म्हणजे जे डिक्लेअर केलं असेल त्याच्याच पुढे म्हणजे एका लाईन मध्ये कोड होऊन जातोय. ह्यार एक MUL मल्टी व्हेरिएबल घेतलाय, त्याच्यामध्ये इक्वल टू मल खाली फंक्शन्स काय केले पहा, प्रिंट केलंय, त्याला व्हॅल्यू पास केलाय 3 4 म्हणजे एक्स ला 3 भेटन, वाय ला 4 भेटन आणि त्याच्यावर मल्टिप्लिकेशन करा. या वेळी तुमचा एनोनॉमस म्हणजे आता एनोनॉमस म्हणजे तसं रिअल याच्यामध्ये काय सांगितलं जातं? नो नेम म्हणून कन्सिडर करणं. म्हणजे आता इथं व्हॅर MUL आहे तेव्हा आपल्या लक्षात काय येतं? एक व्हेरिएबल म्हणून आहे म्हणजे फंक्शनचं नाव आहे असं कन्सिडरेशन होत नाही. पण इथून आपल्याला जेव्हा कॉल होते तेव्हा काय कळते? MUL काय? फंक्शन आहे. याला म्हटलं आता एनोनॉमस फंक्शन. आवाज येतोय ना? समजतंय का? समजतंय नाही समजतंय फंक्शन काय? बोला. अरे बोला. एनोनॉमस फंक्शन समजलंय का? नेक्स्ट टाइप आहे पार्शली अप्लाइड फंक्शन्स म्हणून आहे. त्याच्यामध्ये partially applied functions, when you call the functions you are said to be applying the functions to the arguments. If we pass all the expected arguments you have fully applied. If you send only few arguments then you get the back partially applied functions. These give you the convenience of binding some arguments and leaving the rest to be filled. पाहता मग एक्झाम्पल वरूनच बरेच काय काय दिलंय. याच्यामध्ये जे वापरणार आहे आपण डेट नावाचा जो व्हेरिएबल घेणार आहे त्यासाठी आता युटिल नावाचं पॅकेज लागतंय. इथे युटिल पॅकेज इम्पोर्ट केलंय. डायरेक्ट स्टार टाका किंवा डेट फंक्शन. पार्शली अप्लाइड मध्ये टेस्ट घेतलाय, ऑब्जेक्ट मेन मेथड घेतली, त्यानंतर व्हॅल एक डेट कीवर्ड डिक्लेअर केलाय आणि न्यू सिस्टीमचा असाइन असलेला इथला जो डेट क्लास आहे हा युटिल पॅकेज मध्ये त्याला मेमरी अलोकेट केली आणि त्याचे कंटेंट कशामध्ये आले आता डेट मध्ये. खाली LOG फंक्शन आहे. LOG मध्ये काय करतोय? डेट कोलन डेटा टाइप कोणता? डेट व्हेरिएबलचा डेट घेतलाय. मेसेजचा कोणता घेतलाय? स्ट्रिंग घेतलाय आणि प्रिंट केलाय डेट प्लस आणि पुढे काय केलंय? कॉन्केटेनेशन फॉर्मॅट मध्ये म्हणजे डेट प्रिंट झाली, तुम्हाला मध्ये डॅश 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 आणि मग मेसेज काहीतरी प्रिंट झाला पाहिजे
हा मेसेज इथे हे केलाय. तर मग पहा एलओजी जे फंक्शन आहे किंवा मेथड टेक काय करते, 2 पॅरामीटर. कोणते 2 पॅरामीटर घेते, डेट आणि सेकंड काय मेसेज. वी वॉन्ट टू इनोक किंवा कॉल द मेथड मल्टिपल टाइम्स. आता इथं काय झाले, 3 वेळा कॉल केली म्हणजे एकापेक्षा जास्त आहे, मल्टिपल टाइम्स विथ सेम व्हॅल्यू फॉर डेट. व्हॅल्यू सेम आहे डेटची, म्हणजे करंट डेट जी असेल ती, बट डिफरंट व्हॅल्यू फॉर मेसेज. तुमचा जो मेसेज आहे त्याची व्हॅल्यू प्रत्येक वेळी चेंज आहे, पण पुढे जी डेट प्रिंट होणार आहे प्रत्येक वेळी सेम आहे. वी कॅन एलिमिनेट द नॉईज ऑफ पासिंग द डेट टू ईच कॉल पार्शली अप्लाइंग द आर्ग्युमेंट टू द लॉग मेथड. मग आता याच्यामध्ये काय होते, पार्शली हा पार्ट आपण प्रिव्हियसचा घेतोय, हा पार्ट नव्याने मेसेज 1 मेसेज 2 असा मेसेज देतोय. मग हा काय करतोय, फर्स्ट बाइंड व्हॅल्यू टू द डेट पॅरामीटर. पहिला टास्क काय आपल्याला, पहिली जी पॅरामीटर डेटचा असेल तोच बाइंड करायचा फंक्शन सोबत, आणि सेकंड जी मेसेज 1 असेल त्याला सोडून द्यायचंय, लिव्ह करायचंय. लिव्ह द सेकंड पॅरामीटर म्हणजे पहिल्यांदा आपली डेट आजची प्रिंट झाली आणि मेसेज प्रिंट झाला, मेसेज 1 असा व्हेरिएबल, तर आपल्याला पुढच्या वेळेस डेट हा बाउंडच ठेवायचा आहे, म्हणजे त्याच्यासोबत अटॅचच ठेवायचा आहे. आणि सेकंड काय करायचं आहे, मेसेज टू पास करायचा आहे. म्हणजे पार्शली झालं, इथं एक पॅरामीटर पहिलाच घेतोय, एक पॅरामीटर प्रत्येक वेळी चेंज होत राहतोय. या कन्सेप्टला आपण पार्शली म्हणतो. पहा मग सेकंड पॅरामीटर अनबाउंड, सेकंड सोडून देतोय, पुटिंग द अंडरस्कोर ॲट इट प्लेस. त्यानंतर रिझल्ट इज पार्शली अप्लाइड फंक्शन we store in variable. We can now call this new method with only unbounded argument. पहा util package टेस्ट मेन फंक्शन वरती घेतल्याप्रमाणे खाली इथं पाहता व्हॅल एक व्हेरिएबल घेतलाय इक्वल टू, त्याच्यामध्ये इथलं लॉग फंक्शन जे असेल इथलं लॉग ते कॉल केलंय. न्यू डेट काय केलाय, न्यू डेट डायरेक्टली सिस्टीमचा कॉल केलाय, कॉमा काय दिलाय, अंडरस्कोर कोलन काय दिलाय याच्यामध्ये, नंतर स्ट्रिंग पाहिजे कॉमा. हा झाला फर्स्ट पॅरामीटर. काय मला पेढे भेटले, थँक्यू. तर पहा मग याच्यामध्ये न्यू डेट, त्यानंतर इथं काय दिलाय, स्ट्रिंग. मग आता इथं जो लॉंग विथ डेट आहे त्याला आपण पहिल्यांदा मेसेज 1 केला, त्यानंतर मेसेज 2 केला, नंतर मेसेज 3 केला. मग इथं डीएफ लॉंग डेट मेसेज स्ट्रिंग प्रिंटएलएन डेट प्लस काय केल्यामध्ये डायजेस्ट टाकलेला आणि मेसेज प्रिंट केला. आता इथे पहा मग काय केलं आपण त्यावेळेस, इथला जो टास्क आहे पहिला पॅरामीटर हा सेम राहतोय पण दुसरा पार्शली चेंज होतोय. ह्या फंक्शनला म्हणलं तर पार्शली म्हणजे एकच पॅरामीटर मध्ये प्रत्येक वेळी 2 व्हॅल्यू सेम न राहता दुसरा चेंज पहिला सेम किंवा दुसरा सेम पहिला चेंज ह्या वेळी. त्यानंतरचा टाइप आहे क्युरिंग फंक्शन म्हणून. नेस्टेड एनोनॉमस पार्शली आणि लास्ट आहे तुमचा क्युरिंग फंक्शन. एवढे फंक्शनचे टाइप आहे, एक राहिलाय फक्त काय फंक्शन कॉल बाय नेम. हा तुम्ही सी लँग्वेज पासून पाहत आलाय. फंक्शन विथ नेम आर्ग्युमेंट फॉर्मल आणि ऍक्च्युअल ह्या वेळी. फंक्शन विथ व्हेरिएबल आर्ग्युमेंट्स म्हणजे एखादा व्हेरिएबल घेतला आणि त्याचे व्हॅल्यू सारखे चेंज होत राहणे, हा नव्याने तुमच्या याच्यामध्ये. रिकर्सिव्ह फंक्शन, हे रिकर्शन पण तुम्ही आधी याच्यामध्ये पाहिलेले, रिपीटेडली इटसेल्फ कॉल होणार. डिफॉल्ट पॅरामीटर व्हॅल्यू, जो फंक्शन डिक्लेअर केलाय त्याचे जे पॅरामीटर असेल त्याच्यामध्येच काहीतरी व्हॅल्यू असाइन करायची, त्याला बाय डिफॉल्ट ती व्हॅल्यू घेत असेल तर ते डिफॉल्ट पॅरामीटर. त्यानंतर हायर ऑर्डर फंक्शन्स म्हणून आहे. त्यानंतर हायर ऑर्डर मध्ये जे फंक्शन आहे चा जो पॅरामीटर आहे तो दुसऱ्या ठिकाणी फंक्शन नेम म्हणून वापरला जातो आणि एखादा जो पॅरामीटर त्याची काय घेतली ती फंक्शनची व्हॅल्यू घ्यावी, जसं एफव्ही असं घेतलं होतं आपण अप्लाय फंक्शन मध्ये. त्यानंतरचा नेस्टेड फंक्शन्स, फंक्शन्स विथ इन अ फंक्शन किंवा याला लोकल फंक्शन पण म्हटलं जातं. त्यानंतरचा एनोनॉमस फंक्शन्स म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, एखाद्या व्हेरिएबलला व्हॅल्यू डिक्लेअर करताना तो व्हेरिएबल म्हणून वाटतो, पण खाली जेव्हा त्याची व्हॅल्यू प्रिंट करतो तेव्हा तो फंक्शन असतो, म्हणजे फंक्शन्स विथ नो नेम ह्या टाईपनी.
त्यानंतरचा आहे पार्शली अप्लाइड. फंक्शनचे जे दोन पॅरामीटर असतील, पहिला पॅरामीटर एखादा कॉन्स्टंट राहील, दुसरा प्रत्येक वेळी चेंज होत राहील, किंवा दुसरा कॉन्स्टंट राहील पहिला चेंज होत राहील. तसं आपण इथं डेट आणि एक मेसेज व्हेरिएबल असं पाहिलं. आणि आता लास्ट एक क्युरिंग फंक्शन्स म्हणून तो पाहू. क्युरिंग फंक्शन मध्ये क्युरिंग ट्रान्सफॉर्म द फंक्शन्स दॅट टेक्स मल्टिपल पॅरामीटर इनटू चेन ऑफ फंक्शन. मल्टिपल पॅरामीटर घेतोय पण कसं चेन ऑफ फंक्शन. पुढचा पहा, इच टेकिंग सिंगल पॅरामीटर. फंक्शनचा चेन असा राऊंड ब्रॅकेट मध्ये डिक्लेअर केला जातो, पण एका चेन जे मल्टिपल डिक्लेअर करणार आहे एका राऊंड ब्रॅकेट मध्ये एकच पॅरामीटर असतो. इच टेकिंग सिंगल पॅरामीटर. Queried functions are defined with multiple parameter list. कोणत्या वेळी पहा, df strcat असं फंक्शन डिक्लेअर केलंय. त्यानंतर सांगितलं तो मल्टिपल पॅरामीटर डिक्लेअर करता येतात चेन ऑफ फंक्शन्स मध्ये. एका ह्याच्यामध्ये एकच सिंगल. पहा, पहिल्या राऊंड ब्रॅकेट मध्ये त्याच्यामध्ये s1 स्ट्रिंग एकच पॅरामीटर. दुसरी चेन घेतली s2 स्ट्रिंग, अशी तुम्ही s3 स्ट्रिंग, s4 स्ट्रिंग, पण प्रत्येकाला राऊंड मल्टिपल पॅरामीटर, पण त्यालाच काय म्हणतो आपण चेन ऑफ फंक्शन्स. आणि एका याच्यामध्ये एका राऊंड ब्रॅकेट मध्ये एकच पॅरामीटर. पुढे त्यांची ऍडिशन केली. अल्टरनेटिव्हली काय, यू कॅन ऑल्सो यूज द फॉलोइंग सिंटॅक्स टू डिफाइन द क्युरिड फंक्शन. df strcat s1 कोलन स्ट्रिंग, त्यानंतर घेतला इक्वल टू s2 कोलन स्ट्रिंग इक्वल टू ग्रेटर दॅन s1 प्लस s2. अल्टरनेटिव्ह काय, असं तुम्ही एखादा डिक्लेअर केला तरी पण राईट आहे, किंवा एखादा असं डिक्लेअर केला तरी राईट आहे. त्यावेळी म्हणजे जो चेन डिक्लेअर केला प्रत्येकाच्या मध्ये इक्वल टू साइन टाकायचं. लास्टला जे ऍडिशन किंवा जे ऑपरेशन परफॉर्म होणार आहे त्याच्यामध्ये ह्या वेळी सिंटॅक्स इज कॉल काय, क्युरिड फंक्शन. मग आता हे असे डिक्लेरेशन झाले तर मग कॉल करताना पण तसेच कॉल करतात. पहा, strcat पहिल्या राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिल्या स्ट्रिंगची व्हॅल्यू, दुसऱ्या राऊंड ब्रॅकेट मध्ये दुसऱ्या स्ट्रिंगची व्हॅल्यू. या वेळी पहा मग एक्झाम्पल थ्रू. ऑब्जेक्ट टेस्ट मेन मेथड, त्यानंतर व्हॅर आणि व्हॅल. ह्यापैकी आपण आता इथं व्हॅल घेतलाय, आतापर्यंत व्हॅर डिक्लेअर करत होतो. व्हॅल str1 व्हेरिएबल घेतलाय, त्याचा डेटा टाइप स्ट्रिंग आहे, व्हॅल्यू हॅलो डिक्लेअर केली. व्हॅल str2 त्याचा डेटा टाइप स्ट्रिंग आहे, व्हॅल्यू स्केला डिक्लेअर केली. प्रिंट करायचा आहे. आता हा स्टॅटिक मेसेज दिलाय, रन होताना असेल str1 प्लस str2. पुढे काय कॉन्कॅट केलंय, strcat पहिल्या याच्यामध्ये str1, दुसऱ्यामध्ये str2. खाली पहा strcat फंक्शन डिक्लेअर केलंय. s1 स्ट्रिंग s2 स्ट्रिंग इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये काय केलं ऑपरेशन s1 प्लस s2. इथे दोन्ही काय केले, कॉन्कॅट केलेले. या वेळी क्युरिंग फंक्शन घेतलं. आता हे सेंटेन्स लक्षात ठेवा, क्युरिंग ट्रान्सफॉर्म द फंक्शन दॅट टेक मल्टिपल पॅरामीटर इनटू चेन ऑफ फंक्शन. आणि एका याच्यामध्ये टेक सिंगल पॅरामीटर. इथं फंक्शनचा संपलेला आहे वे. त्यानंतरचा जो क्लोजर आहे तो आपण नंतरच्या लेक्चरला पाहू.